श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4। तव अर्जुन म्हणे श्रीहरी माया पुलयाचा स्नेह करी। एत विस्मयो काय अवधारी कृपानिधी। तू संसार शांतांची सावली अनाथ जीवांची माऊली। अमुते कीर प्रसवली तुझीच कृपा। देवा पांगुळ एका दे विजय तरे जन्मोनी जोजारो साहिजे। हे बोलो काय तुझे तुझची पुढा। आता पुसेन जे मी काही तेथनिके चित्त देईन। देवीची देवे कोपावे ना काहे बोला एका। तरी मागील जे वार्ता तुवा सांगितले होते अनंता। ते नावे कमज चित्ता माने चिना। जे तो विवस्त तू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही। तरी तुवाची केवी पाही उपदेशिला। पुंडलिक वरदाय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणकमलांना वंदन करते आणि कानिपनाथ महाराज परमपूज्य कानिपनाथ महाराजांच्या चरणकमलांना वंदन करते। तसेच इथे जमलेले जे माझे गुरु भगिनी आणि गुरुबांधव यांना माझा श्री गुरुदेव। भाविक हो, मागील संत संघामध्ये आपण जो श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला अविनाशी असा योग ऐकलेला आहे आणि तोही श्रीकृष्ण रूपी आपल्या गुरुमाऊलींच्या मुखातून अतिशय सुंदर असं विवेचन त्यावर ऐकलेलं आहे। मागील आठवड्यातील संत संघामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, की हा जो अविनाशी योग मी कल्पारंभाच्या पूर्वी सूर्याला सांगितलेला होता आणि सूर्याने तो आपल्या पुत्राला म्हणजेच वैवस्वत नावाच्या मनूला सांगितलेला आहे आणि वैवस्वत मनूने तो आपल्या पुत्राला म्हणजे राजा इक्ष्वाकूला हा योग सांगितलेला आहे। आणि हा योग
मध्यंतरीच्या काही काळामध्ये लुप्त झाला होता. तर का लुप्त झाला होता? तर लोक, जन, समाज हे देहा आसक्तीमध्ये बुडालेले होते आणि त्यामुळे हा योग लुप्त झालेला होता. पण आज अशी वेळ आलेली आहे की हा योग मला तुलाच हा योग सांगावा वाटतोय. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, अर्जुनाच्या मनामध्ये विचार निर्माण होतात, अर्जुनाच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते, अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. आणि अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे दयानिधी, हे परमदयाळा, हे कृपाळुनाथा, हे दीनानाथा, हे जे तू काही मला सांगतोस त्याच्याने माझ्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे, माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हा प्रश्न तू माझ्यावर कृपा करून रागवू नकोस. मी जो काही प्रश्न विचारणार आहे तू माझ्यावर कृपा करून रागवू नकोस बरे. तेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की हे श्रीकृष्णा, तू जे हे काही सांगतोस की हा योग मी कल्पारंभाच्या पूर्वी सूर्याला सांगितलेला आहे. अरे मीच काय, पण माझ्या पूर्वजांनी सुद्धा सूर्याचा आरंभ बघितलेला नव्हता. तू तर अगदी अलीकडचा वसुदेव पुत्र आहेस आणि तू हे असं कसं, केव्हा आणि कधी हा योग तू सूर्याला सांगितलेला आहेस? तर भाविक हो, पहा की पुरुष सूक्तामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे, चंद्रमा मनसो जात चक्षोः सूर्यो अजायत. म्हणजेच काय की भगवंताच्या मनापासून चंद्र निर्माण झालेला आहे आणि भगवंताचे डोळे म्हणजेच सूर्य आहेत. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण जे काही अर्जुनाला सांगतात की हा योग मी कल्पारंभाच्या पूर्वी सूर्याला सांगितलेला आहे, त्या वाक्याला या पुरुष सूक्तातील श्लोकाने पुष्टी मिळते की भगवंताचे डोळे म्हणजे सूर्य आहेत आणि भगवंताच्या मनापासून चंद्रमा निर्माण झालेला आहे. यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनावर चिडत नाहीत, रागवत नाहीत आणि म्हणतात, हे अर्जुना, बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. अर्जुना, तू असं समजू नकोस, हे पंडुसुता, तू असं समजू नकोस की कल्पारंभाच्या पूर्वी मी नव्हतो, मी हा योग सूर्याला कसा काय सांगितला. तू असं समजू नकोस की कल्पारंभाच्या पूर्वी मी नव्हतो असं. आपण दोघेही, आपल्या दोघांचेही अनेक जन्म झालेले आहेत, आपल्या दोघांचेही अनेक जन्म झालेले आहेत, पण ते सर्वच्या सर्व जन्म मला आठवतात, पण ते तुला आठवत नाहीत. तुला आठवत नाहीत ते जन्म. आणि यावर खरंच आपल्या जगद्गुरु श्री माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे श्रीलीलामृत या ग्रंथातून. शेवटच्या अध्यायामध्ये सांगितले की नारद मुनी पूर्वी दासीपुत्र होते आणि गुरुच्या कृपेने त्यांना हा नारद मुनीचा जन्म प्राप्त झालेला आहे. म्हणजे हा नारद मुनीचा जन्म म्हणजे पुनर्जन्मच होता. संत बहिणाबाई चौधरी यांनी सुद्धा सांगितलेलं की माझे यापूर्वी 17 जन्म झालेले आहेत. जर कामदेव प्रत्यक्ष भगवान श्री शंकरांनी कामदेवाला भस्मसात केलं होतं, त्यावेळेला रती दान मागते तिच्या नवऱ्याचं, तेव्हा भगवान भगवान शंकर सांगतात की हा श्रीकृष्णाच्या पोटी प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल. म्हणजे प्रद्युम्नाचा हा सुद्धा पुनर्जन्मच होय. आणि अकबर बादशाह हे पूर्वी हिंदू संन्यासी, मुकुंदा नावाचे हिंदू संन्यासी होते. आणि आपले जगद्गुरु श्री माऊली ही सांगतात, आपल्या भक्त शिष्यांना सांगतात, अरे तुमचा आणि माझा म्हणजे आपला हा जन्म धर्माच्या कार्यासाठी झालेला आहे
आणि तुम्ही पूर्वी माझे सवंगडी होतात ते मला आठवते, पण तुम्हाला आठवत नाही. हे पुनर्जन्म श्रीकृष्णाने हा पुनर्जन्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. याला वैज्ञानिक आधार देखील आहे. विज्ञानामध्ये सांगितलेले आहे, भगवान श्रीकृष्ण कसा आत्मा ही आपण एनर्जी ऊर्जा मानतो. विज्ञानामध्ये काय सांगितलेलं आहे की एनर्जी इज नॉट कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. ऊर्जा ही कधीही क्षय पावत नाही, तिचा नाश होत नाही किंवा ती निर्माण होत नाही. तर ऊर्जातील या विश्वातील एकूण ऊर्जा ही अखंड राहते. फक्त तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण होते. आता हेच पहा ना, आज आपण इथे जे बसलेलो आहोत, विद्युत ही एक ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचं हा जो दिवे लागलेले आहेत म्हणजे प्रकाश ही एक ऊर्जा. या विद्युत ऊर्जेचं रूपांतरण म्हणजे विद्युत ऊर्जेचा प्रकारच आहे की प्रकाश ऊर्जा. आपण पाणी तापवतो म्हणजेच विद्युत ऊर्जेचं रूपांतरण हे औष्णिक ऊर्जेमध्ये होतं. थोडक्यात ऊर्जेचं रूपांतर जे आहे ते वेगळ्या फॉर्ममध्ये होतं. ऊर्जा तीच आहे. ऊर्जा म्हणजे ताकद तीच आहे, पण ती ताकद काय करते, कधी प्रकाश देते तर कधी काय करते की एखादी वस्तू जाळण्याचं काम करते, तर कधी कधी तीच वस्तू शांत करण्याचं काम करते. तात्पर्य काय, ऊर्जा एकच, परंतु ती फॉर्म बदलून ज्यावेळी येते त्या फॉर्मला आपण वेगळं नाव दिलं आहे. प्रकाश म्हटलेलं आहे, अग्नी म्हटलेलं आहे, त्यानंतर वारा म्हटलेला आहे, किंवा आपण एसीचे हवा घेत असतो ते म्हटलेलं आहे. तात्पर्य असं की वेगवेगळी नावं जरी त्याला दिली तरी त्याचा मूळ संकल्पना एकच आहे. ते अर्जुना हे लक्षात घे की तू असं समजू नकोस की मी कल्पांती नव्हतं म्हणून. अरे तू आणि मी अनेक वेळा जन्म घेतलेले आहेत, फरक एवढाच आहे, तुला तो कळत नाही, मला कळतो आहे. तेव्हा आमच्या प्रवचनकर्ताही अतिशय सुंदर पद्धतीनं विज्ञानाचे दाखले देऊन आपल्याला सांगतायत की हा जो पुनर्जन्मावर काही लोक टीका करतात, ते टीका करणाऱ्या मंडळींना त्या प्रवचनातून सांगू इच्छितात की आमच्या अध्यात्मशास्त्राने जो पुनर्जन्माचा सिद्धांत मांडलेला आहे तो गैर नाही. त्याच्याबद्दलचे जे वावटाळ्या उठवल्या गेलेत, काही गोष्टी त्याच्यामध्ये घुसवल्या गेलेत, त्या थोडाफार आपण पाहिजे तर अतिशयोक्ती म्हणूया की माझा मुलगा म्हणजे माझे आजोबा माझ्या पोटाला आले वगैरे, ही अतिशयोक्ती म्हणूया आपण. परंतु आत्मा कधी नाश पावत नाही. भगवान कृष्ण आता पुढे अर्जुनाला त्याच्यावरच घेऊन जाणार आहे. आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा 5 वायूंचं मिश्रण आहे ना, म्हणून आपण अपान व्यान समान उदान आणि प्राण म्हणतो. ही सगळी वायूंची नावं आहेत. हे 5 वायू विशिष्ट स्केलमध्ये एकत्र आले की आत्मा तयार होतो. आणि वायू ही एक ऊर्जा आहे, म्हणजे ताकद आहे. म्हणून तर चक्रीवादळामध्ये तोच वारा गोल 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 स्पीडमध्ये फिरवतो आणि मोठे मोठे झाडं उमळून पडतात, घरदारं उडून जातात, गाड्या इकडून तिकडे जाऊन पडतात. का तर ती जी ऊर्जा आहे, वायुरूप ऊर्जा, वायुरूप ताकद जी आहे त्या ताकदीनं ते उखडून टाकलं गेलं आहे. ते अशी ऊर्जा नष्ट होणार नाही आहे. ते अर्जुना माझ्यावर तू शंका घेऊ नकोस मी पूर्वी नव्हतो म्हणून. अरे मी पूर्वीही होतो, आताही आहे आणि यापुढेही राहणार आहे. तेव्हा आम्ही नास्तिकवादाकडे वळताना थोडंसं अध्यात्मशास्त्राला एका विशिष्ट नजरेतून जर पाहिलं तर अध्यात्मशास्त्र आपल्याला थोतांड वाटणार नाही. आपल्या देशामध्ये असं प्राचीन कालापासून हे द्वंद्व सुरू आहे.
आस्तिक आणि नास्तिक लोकांचं. त्यातल्या नास्तिक लोकांनी हा उद्योग सुरू केलेला आहे की अध्यात्म थोतांडच आहे, अध्यात्मामध्ये ताकदच नाही आहे, काही त्याला बेसच नाही आहे. हे का झालं आहे तर आमच्या ऋषीमुनीने असं वाटलं नाही की हे जे अध्यात्म आहे त्याची प्रमेय, त्याचे सिद्धांत रूपानं मांडणी करायला पाहिजे. आणि ती आज नसल्यामुळे हे अतिशय गुह्य असणारं ज्ञान लोप पावत चाललेलं आहे. हे अतिशय जीवनाला आवश्यक असणारं ज्ञान लोकांना समजत नाही आहे आणि त्यामुळे माणूस भरकटत चाललेला आहे. जगामध्ये एकमेव कार्यशाळा आहे ती म्हणजे अध्यात्माची. त्याच कार्यशाळेत माणूस म्हणजे प्राणी माणसाळू शकतो. वाघ असला तरी तो माणसाळू शकतो. म्हणून आपण ऐकलं असाल चांगदेव महाराजांनी वाघावर बसले आणि हातात सापाचा चाबूक घेऊन आले. ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्यात काही कुतूहल वाटलं नाही, मुक्ताईने वाटलं अरे दादा चांगदेव महाराज वाघावर बसलेत. ज्ञानेश्वर माऊलींना त्याचे आश्चर्य वाटलं नाही. याचं कारण तो प्राणी आहे, सजीव आहे. त्याला जर संस्कार केले, आपल्या आश्रमामध्ये जी नारायणी आहे तिला पण आपण आसामच्या जंगलातून आणली, आता तिला माणसाळवली, ती आशीर्वाद पण देते तुम्हाला, ती आरतीमध्ये नाचतेसुद्धा. त्या तिच्यावर जर संस्कार केले तर तीसुद्धा माणसाळणार आहे. ते अध्यात्मशास्त्र हे अशा प्रकारचं शास्त्र आहे जो माणूस अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून जातो तोच माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. दुःख आलं तरी हतबल होत नाही आणि सुख आलं तरी उन्माद त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. यासाठी अध्यात्म अत्यंत आवश्यक आहे. ही ज्ञानेश्वरी त्याच्यासाठीच आवश्यक आहे. हे ज्ञानेश्वरी आपल्याला खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माचं जे कर्तव्य आहे, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण माणसासारखं वागलं पाहिजे ते शिकवणार आहे. आज आपण खरंच प्रत्येकानं विचार करूया की आम्ही खरंच माणसासारखे वागतो का, माणसासारखे जगतो का, माणसासारखे राहतो का. तर बऱ्याच जणांना त्याचं उत्तर द्यावं लागेल 100% नाही. जगतो आपण माणसासारखे पण परिपूर्ण नाही. परंतु या ज्ञानेश्वरीचं श्रवण केलं, हे संत संघ आपण चुकवलं नाही तर मी तुम्हाला ग्वाही देतो की 100% आपण माणसासारखे जगायला शिकू. तेव्हा अध्यात्मशास्त्राने जे सांगितलं ना, हा जो सिद्धांत मांडला भगवान कृष्णाने, जो सिद्धांत मांडलेला आहे पुनर्जन्माचा, हा खोटा नाही आहे. भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात की माझ्यावर शंका घेऊ नकोस, मी पूर्वीही होतो, आताही आहे आणि ह्याही पुढे राहणार, फक्त तुला विस्मरण झालं आहे. त्याच्यासाठीच तरी गीता आहे. आपण पुढे जाऊया आता. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अजोपि सन्न वेयात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. म्हणजेच काय की हे अर्जुना, मी अजन्माचे, मी निर्गुण निराकार आहे, मी अव्यक्त आहे आणि या पंचमहाभूतांचा ईश्वर आहे. तरी देखील या प्रकृतीच्या योगाने मी प्रकट होत असतो. मी कधी राम रूपामध्ये, कधी श्याम रूपामध्ये, कधी मत्स्य रूपामध्ये, कधी वराह रूपामध्ये, कधी कूर्म रूपामध्ये मी प्रकट होत असतो. आणि त्या रूपाप्रमाणे, त्या जन्माप्रमाणे मी कर्म करत असतो. तुम्ही मग मला परमेश्वर माना किंवा मानव माना, मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा भोगी म्हणून उपहासामी योगी कर्माचा. तुम्ही मला मानव माना किंवा परमेश्वर माना, मी तर दीन दुबळ्यांचा पतितांचा स्वामी आहे. माझा कुणी भोगी म्हणून जरी उपहास केला तरी देखील मी कर्माचा योगी आहे. एवढं असून देखील मी प्रकट होत असलो देखील तरी माझी स्वतंत्रता ही मोडत नाही. आपले माऊलीही म्हणतात पहा की देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत.
म्हणजे हे जे व्यवहार आहेत हा देह व्यवहार करतो, देह कर्म करतो. आणि देह कर्म जरी केलं की जसं की एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेले, ग्लासामध्ये घेतलेले, वाटीमध्ये पाणी घेतलेले, फक्त पाण्याचे आकार बदलतात. सोनं आहे, सोन्यापासून तुम्ही अंगठी बनवा, बांगडी बनवा, मंगळसूत्र बनवा, पण सोन्याचं मूळ रूप हे कायम राहतं, फक्त त्याचे आकार बदलतात. त्याचप्रमाणे मी प्रकृतीच्या अधिष्ठानाने वेगवेगळ्या रूपामध्ये या धर्तीवर प्रकट होत असतो. आणि पुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ते पहा. मी अमूर्तची किरीटी, मी अमूर्त तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जे अधिष्ठी ते साकारपणे नटनटी कार्या लागी. जसं की सिनेमामध्ये, पिक्चरमध्ये नटनटे हे काम करतात, त्याचप्रमाणे जीवनरूपी रंगमंचावर तुम्ही आम्ही या भूमिका साकार करण्यासाठी आलेलो आहोत. आपले जगद्गुरु श्रीही म्हणतात की या जीवनरूपी रंगमंचावर मी कधी कानिपा दादांचा वडील असेल, मी कधी माझ्या बायकोचा पती असेल, मी कधी माझ्या शिष्यांचे गुरु असेल, मी कधी संघटक असेल, मी कधी आर्किटेक्चर असेल, पण मी या कुठल्याही कर्मामध्ये मी अडकून पडत नाही. मी स्वतंत्र आहे, माझी स्वतंत्रता ही मोडत नाही. पुढे अर्जुन, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अरे अर्जुना, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या वेळेला मी या धर्तीवर प्रकट होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युक्तानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. धर्माला जेव्हा म्हणजे अधर्म बोकाळतो, धर्माला ग्लानी येते, अन्याय, अत्याचार, दुराचार वाढतात, त्यावेळेला मी धर्माच्या रक्षणासाठी, सत्याच्या रक्षणासाठी या धर्तीवर अवतीर्ण होतो. आणि जगद्गुरु श्री सुद्धा तेच म्हणतात आपल्या देव संतरूपी झाला या अभंगातून की जेव्हा होई अत्याचार तेथे घेई मी अवतार, घेई हा अवतार. म्हणजेच जगद्गुरु श्री म्हणतात की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेला अत्याचार होतात, ज्या ज्या वेळेला अन्याय होतात, ज्या ज्या वेळेला दुराचार माजतो, त्या वेळेला हा परमेश्वर हा कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये प्रकट होतो. मग भगवंतांनी भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आज इथे भगवंत काय सांगतात की दुष्टांचा नाश करण्यासाठी मी धर्माच्या रक्षणासाठी अवतीर्ण होतो. तर दुसऱ्या अध्यायात सांगितलं सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, म्हणजे काय, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे. तर इथे हे जे वाक्य भगवंत एकीकडे म्हणतात की प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे आणि मी दुष्टांचा विनाश करतो, हे कसं काय शक्य आहे. तर भगवंताला भक्ताभिमानी ही बिरुदावली शोभून दिसते. भक्तांचा जिथे जिथे छळ होतो, पांडव हे श्रीकृष्णाचे निश्चिम असे भक्त आहेत, त्यांचा अतिशय छळ झालेला आहे. प्रत्यक्ष धर्म पितामह भर सभेमध्ये असताना सुद्धा द्रौपदीच्या अंगावरची वस्त्र फेडण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि असं असताना भगवंत का बरं गप्प बसेल. रामरक्षेमध्ये म्हटलेलं आहे की आपदाम प्रहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यम. म्हणजेच काय की आपदांचा, संकटाचा निपात करून मी संकटांचा निपात करतो, त्याचा हरण करतो आणि सर्व संपदा म्हणजे सुखसंपदा मी प्रदान करतो. आणि अशा या राम रूपाला म्हणजे श्रीकृष्ण रूपी परमात्म्याला, रामाला माझा नमस्कार असो. तर भक्तांचा जेव्हा छळ होतो त्यावेळेला मी या धर्तीवर अवतीर्ण होतो. आणि पुढे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे, ज्या ज्या वेळेला धर्माचा मार्ग अनुसरणाऱ्याला छळ होतो त्या त्या वेळेला त्यांच्या रक्षणासाठी युगानयुगे मी हे कार्य करतच आहे. जसं की श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, शस्त्र उचल आणि कौरवाचा निपात कर. तुला हे शोभतं का रणांगणामध्ये शस्त्र टाकून देणं? हा क्षत्रियाचा धर्म नाही आहे. तर हे कौरव भाविक हो, मला इथे एकच सांगायचं आहे की हे कौरव म्हणजे दुष्प्रवृत्ती आणि पांडव म्हणजे सत्प्रवृत्ती. हे सगळे कौरव हे आपल्यामध्येच आहेत आणि या कौरवाचा निपात करण्यासाठी आपले श्रीकृष्ण रूपी जगद्गुरू हे आपल्याला नामस्मरण रूपी शस्त्र उचलायला लावतात. आणि पण तरी अर्जुनाला जशी भ्रांती पडलेली आहे की या स्वकीयांचा मी कसा नाश करू. स्वकीय म्हणजे कोण? या मनाला चिकटलेले षड्विकार. या मनाचे जे षड्विकाराचं मळब ज्या वेळेला आपण बाजूला सारतो त्यावेळेला अंतकरणामध्ये असणारे विकार, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया, हे विकार हे अंतकरणाला चिकटलेले. अंतकरण आत्म्याची संलग्न आहे. तो आत्मा म्हणजे भगवान कृष्ण हे लक्षात घ्या. आणि हे अंतकरण म्हणजे कौरव आहे. आता हे स्वकीय आहेत. ही जी ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे 5 पांडव आहेत. तर ज्ञानाचा बोध करून आत्मा असेल तर ज्ञान होणार आहे. तर बोध करून स्वकीयांवर हल्ला कर म्हणून गुरुच्या भूमिकेत देव येतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो. ह्या स्वकीयांना छाटून टाक. मी माझ्या अभंगात तेच सांगितले ना की षड्रिपू माशाना सद्गुरू दिसे कोळी. का दिसतो कोळी? तर तो ज्ञानाची जाळी टाकून त्या माशानं पकडणार आहे. सुंदर सांगतात, आपण ऐकूया पुढे. तर पुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप पाजळी, ते योगियाची दिवाळी निरंतर. हा जो अविवेक आहे म्हणजे षडरिपू आहेत. या षडरिपूंचं मळब हे दूर सारल्यानंतर जे जीवनाचं अंतिम ध्येय आहे ते अंतिम ध्येय म्हणजे सगळीकडे प्रकाशच प्रकाश. इथे मला कवीच्या 2 ओळी आठवतात. फिटे अंधाराचे जाळे तिथे मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे तिथे मोकळे आकाश. सद्गुरू काय करतात की आपल्यामधला विवेक जागृत करतात आणि आपल्यामधला विवेक जागृत करून ते या अर्जुनाला अधर्माच्या विरुद्ध शस्त्र उचलायला भाग पाडतात. आणि शेवटी जन्माचं जे काही या मानव देहाचं नरदेहाला जन्माला येण्याचं जे काही अंतिम ध्येय आहे ते अंतिम ध्येय म्हणजेच मोक्षाचं द्वार, आत्मउद्धाराचं दार ते गाठून देतात आणि तुमच्या अंतःकरणामध्ये एक प्रकाशच प्रकाश हा सगळीकडे ते पसरवतात. शेवटी श्रीकृष्णरूपी परमात्मा आपल्याला काय बोध करतात हे आपण त्यांच्याच मुखातून ऐकू. तर अर्जुन जो भ्रमित झालेला ना, अर्जुनाला सांगितलं माझ्यावर शंका वगैरे तू काय घेण्याच्या भानगडीत पडू नकोस. अरे मी सामान्य नाही आहे बाबा. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृतम. म्हणजे ज्यावेळेस सुसज्जन लोकांवर अन्याय होतो त्यावेळेला मला जागृत व्हावंच लागतं आणि सांगावं लागतं त्याला चिरच्छेद कर. त्या अर्जुना मी त्या भूमिकेतून आता तुला सांगतोय. आतापर्यंत तुला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या तरीसुद्धा तुझ्या मनामध्ये कल्प आलेला आहे. तू भले मला विनंती करत असशील की देवा मला तुम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार, लेकरांजवळच हट्ट करणार वगैरे वगैरे सगळं बोलून मला भुलवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि हे लक्षात ठेव, मी तुला निक्षून सांगतोय की तुला वाटतं की सूर्याला सांगितली, सूर्याला बघितला कुणी, आणि जर सूर्यालाच आम्ही बघितलं नाही तर तू कसं काय सांगणं शक्य आहे.
तर लक्षात घे की मी आधीही होतो, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. आणि मी तुला जे शस्त्र धरायला सांगतोय, आता वीरश्री अर्जुनामध्ये आली पाहिजे म्हणून भगवान कृष्णाने सुद्धा आता निक्षून सांगायला सुरुवात केलेली आहे की मी तुला जे युद्ध करायला सांगतोय ते मी काही गैर सांगत नाही, कारण माझं ते कर्तव्यच आहे. अरे मी मत्स्य, वराह, कुर्म, वामन असे अनेक अवतार धारण केलेले आहेत आणि त्या त्या वेळेला अधर्माचा नाश केलेला आहे. आता सुद्धा अधर्म पसरलेला आहे अर्जुना, लक्षात ठेव. तुम्ही 5 पांडव घायल झालेले आहेत ह्या अधर्मापुढे. त्यामुळे या अधर्माचा निपात करायचा, आपल्याला नातेवाईकांचा कुणाचा निपात करायचा नाही आहे. त्यामुळे तुला शस्त्र उगारल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा प्रकारे ठणकावून सांगितलेलं आहे. अजूनसुद्धा भगवान कृष्ण अर्जुनामध्ये आता वीरश्री कशी चेतावतात ते आपल्याला पुढे बघायचं आहे. आता फार सुंदर प्रकारे आता ही रणभूमी जी आहे, हे रणांगण जे आहे ते हळूहळू आता वीरश्रीनं दुमदुमायला लागणार आहे. म्हणून पुढचा संत संघ कृपया कोणी चुकू नका. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया